अंधेरी रेल्वे स्थानकावर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वाद झाल्याची घटना समोर येते। तिकिटावरून झालेल्या वादानंतर प्रवाशाला टीसीनं तासभर आरपीएफ कार्यालयात डांबून ठेवल्याचा आरोप होतोय, तर सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप करत कारवाई केल्याचा दावा आरपीएफ कडून करण्यात आलाय। दरम्यान यावरून मराठी एकीकरण समिती आता आक्रमक झाली आहे। आम्ही फक्त यांना मराठी सेवा मागितली तर हे भांडायला आले तिकडे की बाकी काय भाषा यांची सेवा कशासाठी, तुमची सेवा आम्हाला इथं कशासाठी ठेवली? यांना सगळ्यांना सेवेसाठी ठेवलंय की आम्हाला राजभाषेत मराठीमध्ये सेवा द्या। नॉलेज करूया आपण मराठीमध्ये बाराखडी बोला। तुम्हाला इथं तुम्हाला मराठीचा अभिमान आहे ना, तुम्ही तिथे पण पत्रव्यवहार हिंदीमध्ये करायला सांगितलं। 2023च्या 127 प्रमाणे गुन्हा नोंद होतो, तो गुन्हा त्यांनी नोंद करावा आणि रेल्वेच्या प्रतिनिधी या ठिकाणी आरपीएफचे अधिकारी आहेत, प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे। संबंधित जे माजोरडे मुजर कर्मचारी आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। बुधवारपर्यंत त्यांनी आम्हाला लेखी कळवावं, जर लेखी नाही कळवलं तर जे पंकज सिंग आपले मुख्य अधिकारी त्यांच्या दालनामध्ये मराठी एकीकरण समिती हजारोच्या संख्येने आंदोलन करेल, एवढं मात्र नक्की आहे।